पिछले 20 दिसंबर को वो मूर्ति कचरे में या मूत्री घर में पाई गई, ऐसा सुनने में मिला है। तो जिसने भी ये मूर्ति की विटंबना की है उन दोषियों के ऊपर कार्रवाई की जाए, ऐसी मैं शासन की तरफ निवेदन करता हूँ। और उन्होंने मूर्तीच नव्हती या ठिकाणी, एवढा काम चालू असताना मूर्ती दिसली नसती का? येऊन पाहिलं ना आम्ही तर खोटी मूर्ती आहे म्हणजे कुठून मूर्ती आणून फेकतील असं धंदा करतील ग्रामपंचायतीचे नाव बदनाम करायसाठी। काय काय आहे कोणी काय केलं म्हणजे तनामनापासून आम्ही जे काम करतो त्या कामाला मध्ये कुठे तरी अडथळे आणण्याचं काम मी लोक करून राहिले। मला बदनाम करण्यासाठी, माझ्या ग्रामपंचायतीला बदनाम करण्यासाठी हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केली, हे कुठेही म्हणजे पुरावा नाही किंवा कुठेही सिद्ध झालेला नाही। प्रमुख विशालजी उजवणे यांना मला सांगितलं होतं का इथं मूर्तीची देखभाल करा तुम्ही, मी पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट देऊन येतो। अशोक विठ्ठले यांना मला मारायची धमकी दिली आणि मला मारायला 2-3 वेळा दिली। माझ्या पाठोपाठ देवा शिवंकर आले, त्यांनी म्हणाले की हे खिडकी ठेवली होती मूर्ती ती कशी पडली, तेव्हा आम्ही व्हिडिओ होते अंगावर आणि अशोक विठ्ठले सुद्धा जास्त अंगावर येत होते माझ्या आणि मारायला धावले होते। हो, ती आम्ही जेव्हा जे मूर्ती पाहत होतो तीच मूर्ती आता ही आहे। और उन्होंने झूठी पत्रकार परिषद लेके वहाँ ये बताया कि ग्राम पंचायत में मूर्ति नहीं थी, वो सरासर गलत है, क्योंकि हम भी पिछले 20-25 सालों से ग्राम पंचायत में जाना आना है। ती मूर्ती आपल्या सौंदळच्या ग्रामपंचायतमध्ये अलमारीच्या वरती ठेवलेली होती। ते सर्रास असं मला वाटतं की खूप खोटं बोलण्याचा प्रयत्न करत आहेत की ही मूर्ती ग्रामपंचायतमध्ये नव्हती, परंतु सर्व गाव सांगण्यासाठी इथं म्हणजे ह्या मूर्तीच्या बाबतीत सांगण्यासाठी समोर येऊ शकतो। मी प्रत्यक्षात ती मूर्ती पाहिली असल्यामुळे मी ग्रामपंचायतचा सदस्य ह्या नात्याने मी सांगत आहे। दोषीवर काय कारवाई झाली पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? आपल्या संविधानाच्या कलम 51 ख च्या नंतर ख नुसार जे मूलभूत कर्तव्य आहेत त्या कर्तव्याच्या नुसार कलम 51 ख नुसार त्या जे पण राष्ट्रपुरुष होऊन गेलेले आहेत किंवा ज्यांनी ह्या भारतासाठी आपले प्राणपणाला लावले आहेत आणि ज्यांचा आज पूर्ण महाराष्ट्रावर बोलबाला आहे, अशा शिवाजी महाराज महापुरुषांचा जो अपमान करण्यात आला, त्यांच्या मूर्तीची अवहेलना करण्यात आली, तर अशी अवहेलना का झाली याची पूर्ण शहानिशा करून दोषीवर म्हणजे कठोर ते कठोर कारवाई केल्या पाहिजे। कारण समजा कारवाई न झाली, समजा नाही झाली, कारवाई करता येऊ शकली नाही, समजा याच्यामध्ये समजा काही राजनीतिक मुद्दा जरी आला, समजा कारवाईमध्ये अडथळा अगर निर्माण होते, तर त्याच्यात असा होईल की आपल्या महापुरुषाचे जे विचार आहेत ते काही महत्त्वाचे नाही आहेत। आपण फक्त एक मूर्तीपूजक झालो, व्यक्तिपूजक झालो, विचारपूजक झालो नाही, याचा असा नाहीतर सौंदळ ग्रामपंचायतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती का, काय वाटतं तुम्हाला? होती ना, काय वाटतं म्हणजे काय तुम्ही खोटी बोलाल, पण आम्ही खोटे थोडी बोलू, मूर्ती होती ना। ते मोठ्या महान पुरुषाच्या मूर्तीसाठी अगर कोणी खोटा बोलत असेल आणि खोटे बोलून राजकारण करत असेल तर हे आमच्यात जमणार नाही। सौंदळ ग्रामपंचायत काही सरपंचांचं म्हणणं आहे की बाबा अशी काही मूर्ती नव्हती, लोक जो आरोप आहे खोटा आरोप आहे, काय सांगाल याबद्दल? याबद्दल काय सांगायचं, आता ग्रामपंचायत हटली तर जोही कोणी बिल्डर असेल त्यांना बांधकाम करताना तोडफोड करताना कुठेतरी फेकलं नसेल असा मला स्पष्ट आरोप आहे माझ्या। तुमचं म्हणणं आहे बाबा त्या ठिकाणी मूर्ती होती? हो, आणि जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाल्या पाहिजे। किशोर पंढरी मदनकर, मुक्काम पोस्ट सौंदळ। सौंदळ ग्रामपंचायतमध्ये 2003 ते 2006 या कालावधीमध्ये उपसरपंच या पदावर होतो। त्या कालावधीमध्ये ग्रामपंचायतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती। जो मध्यभाग आहे ग्रामपंचायतच्या कार्यालयाचा, त्याच्या एका कोपऱ्यामध्ये अलमारी होती आणि अलमारीवर ती मूर्ती ठेवलेली होती। मूर्तीची जे विटंबना झाली त्याबद्दल काय सांगाल आपण, आपली प्रतिक्रिया काय राहील? आता मूर्तीची विटंबना झालेली आहे
असं व्हायला नाही पाहिजे, कारण ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत, ते सगळ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. सगळ्या महाराष्ट्राचे त्यांचे अतूट प्रेम आहे. त्याच्यामुळे विटंबना होऊ नये आणि झाली असेल तर करणाऱ्यावर योग्य कारवाई झाल्या पाहिजे. परत ती मूर्तीची विटंबना झाली, परंतु याच्या मागे त्यांचा निष्काळजीपणा आहे एवढंच मला वाटते की त्यांनी तो या महापुरुषाचे आपली धरोहर आहे तिची जतन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही आणि निष्काळजीपणे तिला कुठेही फेकून दिलं. त्याच्यामुळे हे त्यांना त्यांच्या कर्तव्याची आणि काळजीची जाणीव व्हायलाच पाहिजे. नमस्कार, मैं हर्ष विनोद कुमार मोदी, ग्राम पंचायत सदस्य सौंदड़। कुछ दिन पहले महाराष्ट्र केसरी पत्रकार के द्वारा मुझे महाराष्ट्र के आराध्य देवत राजे आदरणीय छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा की विडंबना हुई, इसकी न्यूज मुझे मिली। ये सुनकर बहुत ही दिल दहलाने वाली बात हुई कि आज हमारे सौंदड़ जैसे में दुर्दैव घटना घटी है। आज छत्रपति शिवाजी महाराज की जो मूर्ति थी वो पुरानी ग्राम पंचायत में थी। मैं 2012 से प्रतिदिन प्रति समय लोगों की समस्याओं का समाधान करने की ओर से और लोगों के काम से ग्राम पंचायत में आना जाना करता था और तंटा मुक्ति का 4 साल सदस्य रहा। ग्राम पंचायत चुनाव में हमने चुनाव की पैनल भी लड़ाई। उस समय से महाराज छत्रपति शिवाजी की प्रतिमा पुराने ग्राम पंचायत में थी और कुछ दिन पहले उसकी विडंबना हुई, ऐसा मुझे पता चला। मैं शासन से निवेदन करता हूं कि दोषी पे कड़क से कड़क कार्रवाई की जाए। जय भीम, जय ज्योती। माझे नाव चरणदास जगनजी शहारे, राहणार सौंदड, तालुका सडक-रजनी, जिल्हा गोंदिया। काल सकाळी मला शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबनाबद्दल माहिती झाली। मी 97 ते 2002 पर्यंत सौंदड या गावचं उपसरपंच होतो। ती मूर्ती आपल्या सौंदडच्या ग्रामपंचायतमध्ये अलमारीच्या वरती ठेवलेली होती, हे मला पक्क माहीत आहे। एक मूर्तीची विटंबना झाली तर अनेक मूर्त्याचा धोका होऊ शकतो। त्याच्यामुळे ज्या व्यक्तीने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले असेल, आपल्या महाराष्ट्राच्या शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाली म्हणजे या महाराष्ट्राची विटंबना झाली असं वाटते। मलाही वाटते की माझ्या गावामध्ये, सौंदड या गावामध्ये शांती राहावी, शांतता राहावी, हे माझी परिपूर्ण इच्छा आहे, मनापासून इच्छा आहे। मी या गावचा 3 वर्षापासून तंटामुक्ती अध्यक्ष आहे। हीच माझी इच्छा आहे की माझ्या गावामध्ये शांतता राहावी। परंतु ज्या व्यक्तीने शिवाजी महाराजांच्या त्या मूर्तीकडे दुर्लक्ष ठेवून कचऱ्यामध्ये फेकलेलं होतं, याची सजा व्हायलाच पाहिजे, ही माझी मी संदीप मोदी, सौंदड गावचा रहिवासी असून मला महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्राद्वारे कळले की जुन्या ग्रामपंचायतमध्ये सौंदड येथील शिवाजी महाराजाच्या मूर्तीची विटंबना होत आहे। शिवाजी महाराजाची मूर्ती ही जुन्या ग्रामपंचायतीमध्ये मागील कित्येक वर्षापासून होते, हे स्वतः मी पाहिलेलं आहे। ज्या कोण्याही इस्माद्वारे, ठेकेदाराद्वारे किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीद्वारे जर ही चूक झालेली आहे किंवा त्याने हे निष्काळजीपणाचे कृत्य केलेले आहे, त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी माझी एक महाराष्ट्रीयन नात्याने, या सौंदड गावच्या रहिवासी नात्याने जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा मला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसायची आणि होतीच तिथे। आहे की त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केलेली आहे। सदर ग्रामपंचायतनं ते लक्ष न देता त्या मूर्तीची फेकतोड विटंबना करून। मी विलास दुर्गा प्रसाद पटेल, राहणार सौंदड। 20/12/2020ला मला रात्री मॅक्झिमम 8-8:30 वाजे हे माहीत पडलं की आपली जे जुनी ग्रामपंचायत होती तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जो कबाडखाना आहे त्या कबाडखान्यामध्ये पडलेली आहे आणि तिथं भरपूर लोक, मतलब गावचे जे लोक आहेत काही, तिथं जाऊन मूत्रविसर्जन करतात, अशा ठिकाणी पडलेली आहे। आणि जेव्हा माहीत झालं मला, मी तिथं जाऊन पाहिलं तर खरोखरच ती मूर्ती पडलेली होती।
तर माझ्या हिशोबानं ही जी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती अगर तिथं पडली होती, मी पाहिलो म्हणलं ही तर मी जेव्हा जुन्या ग्रामपंचायतमध्ये जेव्हा मी गेलो तेव्हा मी ती मूर्ती जुन्या ग्रामपंचायतमध्ये एका अलमारीच्या वरती ठेवलेली पाहिलं मी. आणि आज मला माहीत झालं आहे की ती मूर्ती सौंदड गावाची आहेच नाही, तर हा एक अलग विषय झाला. मग ती मूर्ती गेली कुठं? माझा हा एकच. ही मूर्ती मी अनेक वेळा ग्रामपंचायतमध्ये कबडच्या वर ठेवली पाहिलेली आहे आणि गावातील सरपंच म्हणते ही मूर्ती ग्रामपंचायतची नाही आहे. आम्ही या गावचे रहिवासी आणि आम्ही अनेक वेळा त्या ठिकाणी सदर मूर्ती बघितलेली आहे आणि गावामध्ये याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा आहे की सौंदड ग्रामपंचायतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती होती. मग आता ती मूर्ती गेली कुठे असाही सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. सौंदड ग्रामपंचायत अंतर्गत जी पडक्या अवस्थेत छत्रपती शिवरायाची मूर्ती मिळाली त्याबद्दल आपण काय सांगाल? मूर्ती मी पहिले 2-3दा गेलो होतो तर ग्रामपंचायतमध्ये तर मूर्ती होती, एका अलमारीवर मूर्ती ठेवली होती एवढं मला माहित आहे. कारवाई झाली पाहिजे ना. कारवाई झाली पाहिजे. छत्रपती शिवरायांची मूर्ती जी पडक्या अवस्थेत मिळाली त्याबद्दल काय सांगाल आपण? सौंदड ग्रामपंचायतला मागील मी 5-10 वर्षापासून जाणं येणं चालू आहे माझ्या. म्हणजे काही कारणास्तव म्हणजे आपल्या कामानिमित्त म्हणा किंवा काही शासकीय कामानिमित्त जे काही दाखले वगैरे लागतात तेव्हा ग्रामसेवक अखर्ते होते. त्यांच्या कारकिर्दीपासून मी तिथं शिवरायांची मूर्ती त्या एक कपाट होता, कपाट म्हणा किंवा अलमारी, तिथं ठेवली असायची. ती मूर्ती चांगल्या अवस्थेत होती मूर्ती. सध्या ती पडक्या अवस्थेत आहे आणि संबंधित जे काही दोषी आहेत त्यांच्या बाबत काय सांगाल आपण? छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची विटंबना ज्यांनी कुणी केली त्यांच्यावर कठोर कार्यवाही केलीच पाहिजे. छत्रपती शिवरायांची मूर्ती ज्या अर्थी ग्रामपंचायत होती आणि ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितले की अशा पद्धतीची कोणती मूर्ती उपलब्ध नव्हती, तर त्याबद्दल काय सांगाल आपण? त्या इमारतीच्या माझ्या माहितीनुसार काम चालू आहे, जीर्णावस्थेत होती, तिचं काही दुरुस्तीचं काम चालू आहे. ज्या अर्थी तिथला जो काही भंगार सामान होता तो जिथं वॉटर सप्लायचा काम म्हणजे वॉटर सप्लाय योजना आहे जिथं तो पाणी म्हणजे वॉटर सप्लायच्या ठिकाणी तो सामान आणून ठेवण्यात आला आहे. मग त्या थोर पुरुषाची जी काही मूर्ती होती जुन्या ग्रामपंचायतमध्ये ती का म्हणून इथं ठेवण्यात म्हणजे नवीन ग्रामपंचायतला का म्हणून ठेवली नाही? त्या काय कारवाई झाली काय सांगाल? दोषीवर अजूनपर्यंत कारवाई झालेली नाही माझ्या तरी माहितीनुसार, पण दोषीवर कारवाई झाल्या पाहिजे अशी माझी इच्छा. सौंदड ग्रामपंचायतमध्ये जे पडक्या अवस्थेत मूर्ती मिळाली त्याबद्दल काय सांगाल आपण? कधी पाहिली का आपण ती मूर्ती? मूर्ती बघितली मी 1-2 वेळा गेलो होतो, असं काय कामानिमित्त तिथे बघितली मूर्ती, अलमारीवरती होती ती. छत्रपती शिवरायांच्या मूर्तीबाबत काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराजांची मी कमसे कम 20 वर्षापासून पाहत होतो ती मूर्ती. त्या अलमारीच्या वर्धरा होती जुन्या ग्रामपंचायतमध्ये तिथे होती. पण यांना जेवढा बी इकडे सामान आणला आहे पुरा जिकडे तिकडे, पण ते मूर्ती काढून आणला आहे ना, तिची विटंबना केली झाली आहे, त्यांना कारवाई केली पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची विटंबना झाली त्याबद्दल आपण काय सांगाल? मूर्ती होतं तिथं. मी राजेंद्र मसराव प्रसाद गुबरेले, राहणार सौंदड. मी जेव्हा सरपंच होतो त्यावेळी उपसरपंच होते चरणदासजी शहारे आणि त्यानंतर माझ्या दुसऱ्या सेकंड रेजीमध्ये मी सुद्धा मेंबर राहिलेला आहो. आणि त्यावेळेला सरपंच होते लवंगानीजी आणि उपसरपंच होते रहेलेजी. ही मूर्ती आमच्या दोन्ही कारकिर्दीमध्ये अलमारीच्या वरचं ठेवलेली होती आणि ती आता आज जी मूर्ती मिळालेली आहे तीच मूर्ती आहे. ही मूर्ती कुठून आली होती काय सांगाल याबद्दल? ह्या मूर्तीचा मला असं आठवण्यात आहे की जेव्हा गोपीनाथजी मुंडे हे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी ही मूर्ती प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये वाटप केलेल्या होत्या. आणि आता जे मूर्ती मिळालेली आहे आणि पूर्व जी मूर्ती ग्रामपंचायत होती तर ही तीच आहे का मूर्ती काय सांगाल याबद्दल? हो, ती आम्ही जेव्हा ते मूर्ती पाहत होतो तीच मूर्ती आता ही आहे. जी पडलेली अवस्थेत मूर्ती होती एकदम तिची विटंबना झाली त्याबद्दल काय सांगाल आपण? नाही, हे फार वाईट झालेलं आहे. त्या मूर्तीची त्यांनी ह्या करायला पाहिजे होती, देखभाल दुरुस्ती वगैरे करायला पाहिजे होती, पण त्यांनी केलेली नाही. आणि त्यामुळे आता जे हल्लीचे सरपंच आहेत
त्यांच्यावर ही जबाबदारी आहे. त्यांनी त्या मूर्तीची व्यवस्था करायला पाहिजे होती, परंतु त्याने कवाडीमध्ये फेकून टाकली. म्हणजे तिची विटामिन त्यांनी सध्या पत्रकार परिषद घेऊन असा दावा केलेला आहे की बाबा अशी मूर्ती ग्रामपंचायतमध्ये नव्हती. याबद्दल काय सांगणार आपण? नाही, ते खोटं बोलत आहेत. ती मूर्ती त्यावेळी होती ना, आधी ते विटंबना झालेली आहे, ती मूर्ती एकच आहे. आता जे दोषी आहेत समजा ग्रामपंचायतचे पदाधिकारी म्हणावं लागेल, तर तुम्ही पूर्वी सरपंच होते, आता सरपंचांनी जो हलगर्जीपणा केला याच्याबद्दल काय बोलाल? त्याने जे हलगर्जीपणा केला त्यांना काहीतरी ताकीद दिली पाहिजे, त्यांच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे, आमचं असं म्हणणं आहे. आणि आता अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्त्याचा अपमान होत राहील असं वाटतंय का तुम्हाला? हो, आज आपले ते दैवत आहेत, मराठ्यांचे दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज, आणि त्यांच्यावर अशी विटंबनाची परिस्थिति आली म्हणजे यह फार वाइटच है ना। मैं मंगेश जगदीश प्रसाद जी मोदी सौंदड़ गांव का रहवासी हूँ और पिछले 20-25 साल से ग्राम पंचायत में मेरा जाना आना है। वहाँ पर लकड़ी के अलमारी के ऊपर में शिवाजी महाराज की मूर्ति रखी हुई थी, लेकिन पिछले 20 दिसंबर को वो मूर्ति कचरे में या मूत्रिघर में पाई गई ऐसा सुनने में मिला है। तो जिसने भी ये मूर्ति की विटंबना की है उन दोषियों के ऊपर कार्रवाई की जाए, ऐसी मैं शासन के तरफ निवेदन करता हूँ। और उन्होंने झूठी पत्रकार परिषद लेके वहाँ ये बताया कि ग्राम पंचायत में मूर्ति नहीं थी, वो सरासर गलत है, क्योंकि हम भी पिछले 20-25 सालों से ग्राम पंचायत में जाना आना है, तो वहाँ पर वो मूर्ति थी। बस यही मैं शासन से विनंती करूँगा कि दोषी के ऊपर कार्रवाई की जाए। धन्यवाद। जो मूर्ति मिली है वो वही मूर्ति के क्या बोले? हाँ, जो मूर्ति वहाँ है वो पिछले 20-25 सालों से जो थी वही मूर्ति है। तो अभी कुछ लोग, बहुत से लोग बोल रहे हैं इस पर, नहीं, वो सरासर गलत है। वो मूर्ति वहीं की है, ग्राम पंचायत की मूर्ति है। जिसने भी पत्रकार परिषद ली है वो गलत बोल रहा है, क्योंकि आप पिछले जो जितने भी सरपंच हुए उनमें से 2-3 सरपंच की भी हमने सुना है मीडिया में क्या वहाँ मूर्ति थी करके। अशोक लंजी जी ने भी बोला है वहाँ मूर्ति थी, वो भी गाँव के प्रतिष्ठित नागरिक है, तो वहाँ मूर्ति थी, इसीलिए दोषियों के ऊपर कार्रवाई की जाए। अच्छा, दोषी कौन लग रहा है आपको इसमें? अब इसमें तो जो शासन, जो पदस्थ है यहाँ पर शासन के लोग, वही दोषी ठहराए जाएंगे जिनके हाथ में सत्ता है। अच्छा, वहाँ पे जो बांधकाम चालू है तो वो जो कंट्रक्टदार है, कंट्रक्टदार जो भी है उसने भी ध्यान देना चाहिए, इसीलिए उसके ऊपर भी कार्रवाई की जानी चाहिए। सर, भवनलाल चूर आहे। मी ग्रामपंचायतमध्ये किती वेळा गेलो, तिथं शिवाजी महाराजांची मूर्ती ही अलमारी ठेवलेली पाहिली। परत किती वेळा मी गेलो तर मूर्ती मला तिथे आढळली। त्यानंतर असं समजण्यात आलं की ही मूर्ती ग्रामपंचायतमध्ये नव्हती असे म्हणतात आणि ते कुठेतरी पडली, आढळली। त्यांनी या मूर्तीची विटंबना केली, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। मी सौंदड गावातील रहिवासी विजय लंजे हे माझे नाव आहे। मी सौंदड ग्रामपंचायतमध्ये काही कामानिमित्त कधी जात होतो, त्यावेळी तिथे शिवाजी महाराजांची मूर्ती ही कपाटावर ठेवलेली होती आणि आता जे विद्रूप अवस्थेत जे मूर्ती ठेवली, जे मी व्हिडिओ बघितला आहे त्याच्यामध्ये जे मूर्ती दिसते ते तीच आहे। अच्छा, दोषीवर काय कारवाई झाली पाहिजे, काय सांग? नाही, शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत, त्या कारणाने ज्यांनी त्याची विद्रूप केलं किंवा विटंबना केली त्यांच्या दोषीवर कारवाई झाली पाहिजे।